नमस्कार मित्रांनो. JMC छत्रपती संभाजीनगर या विभागासाठी 2025 मध्ये जाहिरात आली होती बघा, 357 पदासाठी मित्रांनो. तर ग्रुप ड पदासाठी ही जाहिरात होती बघा. ऑनलाईन पद्धतीने एक्झाम पण झालेले मित्रांनो. आता फायनल निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. अंतिम निवड यादी जाहीर झालेली आहे मित्रांनो. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहे, तर सर्व डॉक्युमेंटची लिस्ट बघणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस, कागदपत्र पडताळणी प्रक्रिया. तर बघू शकता मित्रांनो, सर्वसाधारण सूचना, कागदपत्रे पडताळणी प्रक्रियेचा आराखडा, कागदपत्रे पडताळणी नमुना महाविद्यालय स्थापनेसाठी, कागदपत्रे पडताळणी नमुना रुग्णालय, पदनिहाय निवड यादी. तर बघू शकता मित्रांनो, कोणत्या पदाचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. सर्वंट, नेनी, लॅबोरेटरी अटेंडंट, सर्वंट, दया, बॉयलर, पाणक्या, ड्रेसर, गार्डर, बार्बर. तर ह्या मित्रांनो, ह्या पदाचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. तर तुम्ही अंतिम निवड यादीमध्ये तुमचं नाव चेक करू शकता मित्रांनो. तर खाली बघा, टिप दिलेले इम्पॉर्टंट सिलेक्टेड कॅन्डिडेट. तर बघू शकता, सर्व उमेदवारांनी वेळापत्रकानुसार उपस्थित राहणे बंधनकारक आहे. दिलेल्या वेळापत्रकाच्या व्यतिरिक्त उमेदवारांची मूळ प्रमाणपत्राची तपासणी केली जाणार नाही. उमेदवाराने कागदपत्र पडताळणी नमुन्याचं छायांकित प्रत काढून वैयक्तिक माहिती भरून मूळ प्रमाणपत्रांचे छायांकित प्रत स्वयंसंक्षाकित करून नमुन्यातील क्रमानुसार संच तयार करून उपस्थित राहावे. तसेच मूळ प्रमाणपत्र सुद्धा नमुन्यातील क्रमानुसार तयार करावे. तर खाली बघू शकता मित्रांनो, कधी निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. 12 जानेवारी 2026 रोजी निकाल जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो. आणि ग्रुप ड पदासाठी ही जाहिरात होती बघा. वर्ग 4 सरसेवा भरती होती मित्रांनो. एकूण पदे बघू शकता तुम्ही, 357 पदासाठी ही जाहिरात होती. तर ऑनलाईन पद्धतीने एक्झाम पण झालेली बघा, 12/1/2026 रोजी. तर खाली बघू शकता मित्रांनो, किती पदे होते बघा, 357 पदासाठी ही जाहिरात होती. तर खाली बघू शकता, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार तुमचं, 19/1/2026 ते 24/1/2026 दरम्यान तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. तर आपण आता डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहे ते लिस्ट बघणार आहे मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर, कागदपत्र पडताळणीसाठी नमुना दिलेले आहे तुम्हाला. इथे बघू शकता, उमेदवाराचं नाव, तुमचं ईमेल आय डी, नाव द्यायचं आहे, ईमेल आय डी लिहायचं आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि इथं फोटो चिपकायचं बघा. खाली बघू शकता तुम्हाला सूचना देण्यात आलेली टिप, उमेदवाराने सर्व लागणारे मूळ प्रमाणपत्र पडताळणीसाठी सोबत आणणे बंधनकारक आहे बघा. त्याशिवाय कागदपत्राची पडताळणी केली जाणार नाही. तसेच उपलब्ध नसलेल्या मूळ प्रमाणपत्राऐवजी हमीपत्र, पोचपावती, विनंतीपत्र स्वीकारले जाणार नाही मित्रांनो. हमीपत्र स्वीकारण्यात येणार नाही. जर तुमचा एखादा डॉक्युमेंट मिस असेल तर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार नाही. तर बघा, काळजीपूर्वक बघू शकता, उमेदवारांनी सर्व लागणारे मूळ प्रमाणपत्राच्या छायांकित प्रती क्रमवारीनुसार छायांकित करून संच द्विपथीय तयार करून, म्हणजे 2 प्रत पाहिजे मित्रांनो, 2 संच पाहिजे तुम्हाला. बघू शकता इथे 2 संच पाहिजे, तयार करून पडताळणीच्या ठिकाणी उपस्थित राहावे. तर बघू शकता खाली काय दिलेलं आहे. जर उमेदवाराकडे मूळ प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर अशा उमेदवारांना अपात्र करण्यात येईल. व तसे व असे सर्व प्रमाणपत्र नसलेल्या उमेदवारांनी प्रशासनावर कुठल्याही प्रकारे दबावतंत्राचा वापर केल्यास त्यांच्या विरुद्ध शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला म्हणून नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल बघा. तर मित्रांनो, तुमच्याकडे डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही काही ऑब्जेक्शन घेऊ शकणार नाही बघा इथं. त्यामुळे तुम्हाला सर्व डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचं आहे. तर खाली बघू शकता तुम्ही, उमेदवार ज्या प्रभागातून अर्ज केलेला असेल त्या प्रभागाचे मूळ कागदपत्रे असणे आवश्यक आहे बघा. तुम्ही ज्या कॅटेगरीतून फॉर्म भरला असेल ते सर्व डॉक्युमेंट लागणार मित्रांनो. तर खाली बघू शकता कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहे तुम्हाला प्रमाणपत्र. तर चेक करू शकता मित्रांनो. आणि ही सिरियल वाईज तुम्हाला डॉक्युमेंट सोबत पाहिजे मित्रांनो तुमच्याकडं. तर बघू शकता, गट ड वर्ग 4 संदर्भातील समकक्ष इतर पद 2025 चे प्रवेशपत्र, गुणपत्रिका, मूळ ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड,
वाहन चालन परवाना चालेल. तर खाली बघू शकता 3 नंबर, माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण, गुणपत्रिका व प्रमाणपत्र दिनांक 30 मे 2025 पूर्वीचे पाहिजे. शाळा सोडल्याचा दाखला, माध्यमिक शाळांत परीक्षा प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र दिनांक, जात वेध प्रमाणपत्र व दिनांक. बघू शकता विजा अ विजा विजा अ ब क ड इत इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी सक्षम अधिकाऱ्याचे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे बघा. 31/3/2026 पर्यंत वैध असणे आवश्यक आहे. तर खाली बघू शकता तुम्ही आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांसाठी 2024-25 सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र. तर खाली बघू शकता दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांचे दिव्यांग प्रमाणपत्र सॉरी. तर बघू शकता मित्रांनो, दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांचे दिव्यांग तत्व असल्याबाबतचे CADM नमुन्यातील तसेच केंद्र प्रशासनाच्या संगणकीय प्रणालीद्वारे वितरित केले जाणारे प्रमाणपत्र. खाली बघू शकता माजी सैनिकासाठी जिल्हा सैनिक कल्याण बोर्डाचा दाखला. खाली बघू शकता क्रीडा विषयक अर्थ व क्रीडा प्रमाणपत्र पाहिजे. अनाथ आरक्षण प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त प्रमाणपत्र, लहान कुटुंब असल्याचं प्रमाणपत्र बघा. लहान कुटुंब असल्याचे 65 ब मधील विहित नमुन्यातील प्रमाणपत्र. राष्ट्रीय तत्व प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र. खाली बघू शकता अंशकालीन पदवीधर बेरोजगारासाठी सक्षम अधिकाऱ्यांचा दाखला, 3 वर्षे अंशकालीन काम केल्याचा रोजगार मार्गदर्शन केंद्रामध्ये अनुभवाची नोंद असल्याचा पुरावा. खाली बघू शकता जात वैधता प्रमाणपत्र नसल्याचा हमीपत्र, नावात बदल झाला असल्यास त्याबाबतचे राजपत्र, आणि खाली बघू शकता उच्च माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र, पदवीधर प्रमाणपत्र आणि इतर शैक्षणिक अर्हता. मित्रांनो, ह्या सिच्युएशननुसार तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचं आहे मित्रांनो. ह्या सिच्युएशननुसार तुम्हाला सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट आणि 2 संच म्हणजे 2 प्रत घेऊन जायची मित्रांनो. तुम्हाला सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल झेरॉक्सचे 2-2 झेरॉक्स काढून ठेवा. 2 संच तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे आणि ह्या सिरियलनुसार तुम्ही बघा. ह्या सिरियलनुसार घेऊन जा सोबत डॉक्युमेंट, व्यवस्थित जोडा. आणि मित्रांनो, एक पण डॉक्युमेंट मिस करू नका. जर एखादा डॉक्युमेंट तुमचा मिस असेल मित्रांनो, तर तुम्हाला अपात्र ठरवण्यात येईल. तर अशाच नवीन अपडेटसाठी मित्रांनो चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.